लोकसभेनंतरच लाडकी बहीण आपल्याला का आठवली? जेव्हा आपण पूर्ण देशाला म्हणत होता की आम्हाला 400 लोकसभेला सीट द्या, तेव्हा 240 सीट लोकांनी जीएसटी कापून आपल्याला लोकसभेमध्ये दिलं. त्यानंतरच आपल्याला लाडकी बहीणची आठवण का आली? आमचा मुळात हा प्रश्न होता. जेव्हा देशामध्ये मणिपूर सारख्या राज्यामध्ये एका महिलेची नग्न करून धिंड काढण्यात आली, तेव्हा आपल्याला लाडकी बहीण आठवली नाही. जेव्हा देशातल्या महिला रेसलर्सवर बीजेपीच्या एका खासदाराच्या माध्यमातून अत्याचार होत होते, तेव्हा त्या मुली ओरडत होत्या की आमच्यावर अत्याचार झालेत, आम्हाला या व्यक्तीपासून वाचवा. तेव्हा बीजेपीचा एकही व्यक्ती बोलला नाही की अरे आमच्या लाडकी बहिणी आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे. तेव्हा आपल्याला लाडक्या बहिणी आठवल्या नाही. महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जिथं महिलांचा सन्मान आपण लक्ष्मीच्या रूपामध्ये करत होतो, आज त्याच महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेवर सुद्धा अत्याचार होतात, रेप होतात. महाराष्ट्रामध्ये महिलांची सिक्युरिटी गेली कुठं? तेव्हा यांना लाडकी बहीण आठवत